आजचा टॉपिक आहे आपला टाइम अँड वर्क. बघा आता, समजा आपल्याकडे दोन लेबर आहेत. एकाचं नाव आहे ए आणि दुसऱ्याचं नाव आहे बी. त्यांना दोघांनाही एक घर पेंट करायचं आहे. आणि हे घर पेंट करायसाठी ए ला जो टाइम लागतो तो लागतो 5 दिवस आणि बी ला लागतो 10 दिवस. हा जो टाइम आहे, टाइम डेज मध्ये आहे. ए ला 5 दिवस लागतो, बी ला 10 दिवस लागतो. आणि घर किती पेंट करायचं आहे? एकच करायचं आहे. तर म्हणजे वर्क किती झालं? वर्क झालं एक. टाइम किती लागतो? ए ला 5 लागतो, बी ला 10 लागतो. पण ए ला एक घर कंप्लीट करायला पेंट करायसाठी 5 दिवस लागतात आणि बी ला 10 दिवस लागतात. याची स्पीड किंवा इफिशियन्सी काय राहणार आहे? 1/5. याची काय राहणार आहे? 1/10. म्हणजे हे 1/5 1/10 हे कसं आलं? जर एक घर पेंट करायसाठी 5 दिवस लागतात ए ला, तर तो एका दिवसात किती करणार? म्हणजे स्पीड किंवा एफिशियन्सी म्हणजे काय? तर वर्क पर टाइम किंवा इथं काय डेज मध्ये आहे, तर एफिशियन्सी किंवा स्पीड इज इक्वल टू वर्क पर डे. म्हणजे जर एक काम करायसाठी याला 5 दिवस लागत असतील, तर तो एका दिवसात किती काम करेल? हे झाली त्याची इफिशियन्सी किंवा त्याची स्पीड किंवा आपण त्याला म्हणू वर्क पर डे. आता आपण बघा क्वेश्चन बघू. A does work in 10 days and B does the same work in 15 days. In how many days they work together will do the same work. बघायचं सेम वर्क आहे म्हणजे वर्क काही पण होऊ शकते. घराला पेंट करायचं होऊ शकते, विहीर खणण्याचं काम होऊ शकते, शेतातील काही काम होऊ शकते, कोणतंही काम सेम वर्क सांगितलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं आपल्याला की ए ला एक काम करायला 10 दिवस लागतात, तेच काम बी ला करायला 15 दिवस लागतात. हे झाला टाइम म्हणजे डेज. डेज आणि आपल्याला वर्क दिलाय सेम वर्क. तर सेम वर्क आपण काय करू शकतो? एक्स करू शकतो, वाय घेऊ शकतो, 100 घेऊ शकतो, एक्स घेऊ शकतो, वाय घेऊ शकतो, 100 घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो. सेम वर्क आहे ना. सेम वर्क काही पण घेऊ शकतो. पण आपण फास्टर कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करणार आहोत? आपल्याला घेता काही पण येते ना, त्याच्यामुळे काय करणार आपण ही जे व्हॅल्यू दिलेल्या आहे त्यांच्या, आता यांचा या दोघांच्याही पाळत असणारे जे आहे ते वर्क घेणार आहोत. त्या दोघांच्याही पाळत असणार आहे आणि तो लहान असला पाहिजे. म्हणजे काय? एलसीएम. आणि म्हणजे 10च्या आणि 15च्या पाड्यात असणारी कोणती सर्वात लहान संख्या आहे? 30. मग आपण काय करू? वर्क 30. म्हणजे हे झालं 30. वर्क म्हणजे काय? कोणतं पण काम होऊ शकते. घराला पेंट करायचं काम होऊ शकते, विहीर खणण्याचं काम होऊ शकते, शेतातील कोणतं काम होऊ शकते, रस्ता बांधण्याचं काम होऊ शकते. वर्क काय झालं? 30. आणि 30 इतकं वर्क करायसाठी ए ला 10 दिवस लागतात, बी ला 15 दिवस लागतात. मग एका दिवसात किती करतील वर्क पर डे? ए किती करणार? 30. जर 30 करायसाठी 10 दिवस लागतील, तर एक करायसाठी किती? 3. 3 इंटू 10 म्हणजे मल्टिप्लाय काम 30 येईल. इथं पण तसं 15 दुनी 30. आणि आपल्याला काय विचारलं आहे? इन हाऊ मेनी डेज डे टुगेदर, म्हणजे दोघं मिळून किती? लक्षात घ्या, आपण कधीच त्या डेजची बेरीज किंवा वजाबाकी करत नाही. आपलं सर्व काही अवलंबून असते या स्पीडवर. स्पीडवरच आपण कॅल्क्युलेशन करतो, स्पीडवरच आपण त्यांची इफिशियन्सी काढत असतो. जर एका दिवसाची स्पीड किती आहे? ए ची 3 आहे, बी ची 2 आहे, तर दोघां मिळून किती? 5. काम किती करायचं आहे? 30. 30 काम करायचं आहे. दोघां मिळून एका दिवसात किती काम करतात ते? 5. टोटल काम किती करायचं आहे? 30. तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 30 भागेला 5 इक्वल 6. बघा परत बघा एकदा. आपण कधीच डेजची बेरीज किंवा वजाबाकी करत नाही. आपलं जे काही सर्व काही राहते ते स्पीडवर अवलंबून राहते. कारण एका दिवसात जेवढं काम करतो त्याच्यावरच आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो. बघा ए ची दिलेले आपले 10 दिवसात काम करते, बी 15 दिवसात करते. आपल्याला काम करायचं आहे 30, कारण आपण दोघांचा एलसीएम घेतला 30. त्याच्यावर आपण वर्क पर डे काढलं, म्हणजे एका दिवसात किती काम करतील? एक करेल 3, ए जो आहे एका दिवसात पर डे वर्क 3 आणि बी चं 2. मग दोघं मिळून किती करतात? तर दोघांचं एका दिवसाचं किती आहे? 5. काम किती करायचं? 30. किती दिवसात पूर्ण करतील? 6 डेज मध्ये. आन्सर ऑप्शन आपल्याला दिलेला आहे
सी. नेक्स्ट बघा, सेम कॉपी पेस्ट क्वेश्चन आहे. ए अलोन कॅन डू अ जॉब इन 40 days. In how many days B can alone do the job if together they can do the job in 8 days. आता इथं दिलेलं आहे ए किती दिवसात पूर्ण करतो म्हणते 40 days. बी चा आपल्याला काढायचं आहे आणि ए प्लस बी टुगेदर किती 8 दिवसात. बघा या दोघांचा एलसीएम किती 4च्या पाड्यात पण आली पाहिजे 8च्या पण पाड्यात आली पाहिजे. 4 8 32 320 झिरो असल्यामुळे इथं 8 नंबर ऑफ डेज इंटू वर्क पर डे इज इक्वल टू वर्क. 320 वर्क करायचं आहे. दोघांनी मिळून किती दिवसात पूर्ण करतात 8. वर्क किती करायचं आहे 320 म्हणजे किती 320 भागेला 8 40. मग आता ए प्लस बी आपण कधीच डेची बेरीज वजाबाकी करत नाही. आपण कशाची करतो स्पीडची. मग ए प्लस बी इज इक्वल टू 40. ए किती आहे 8. तर बी ची व्हॅल्यू काय राहील बी इज इक्वल टू 40 मायनस 8. बी इज इक्वल टू 32. बी ची स्पीड राहील. आपल्याला काम किती करायचे 320. मग 320 भागेला 32 10 म्हणजे 10 गुणिला बी किती दिवसात काम पूर्ण करेल तर 10 दिवसात. 10 इंटू 32 320. आन्सर ऑप्शन डी. सेम मागच्या सारखा कॉपी पेस्ट क्वेश्चन होता फक्त याच्यामध्ये टुगेदर दिलं होतं. आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची. बी ची स्पीड बी चे किती दिवसात करणार ते काढायचं होतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ए अँड बी कॅन कम्प्लीट अ वर्क इन 15 days and 10 days respectively. They started doing the work together, but after 2 days, B had to leave and A alone complete the remaining work. The work was completed in बघा ए बी दोघं जण आहेत ते ए करते 15 दिवसात काम कंप्लीट करते. बी 10 दिवसात. त्यांचा एलसीएम काही जे आपण आधीच पहिल्याच क्वेश्चन मध्ये काढला होता 30. दोघांचे पाड्याची येणारी संख्या 30. हे झाले नंबर ऑफ डेज द वर्क पर डे इक्वल टू वर्क. 15 दुनी 30 9 3 30. आपल्याकडे दे स्टार्टेड डुईंग द वर्क बट आफ्टर 2 days बी हॅड टू लिव्ह. म्हणजे दोघांनी सुरू केलं ए प्लस बी न काम सुरू केलं 3 आणि 2 5. किती दिवस काम सुरू केलं 2 days बी हॅड टू लिव्ह म्हणजे 2 दिवसचं काम केलंच त्यांनी. म्हणजे किती काम केलं असणार 5 इंटू 10. 2 दिवसानंतर बी ने काम सोडून दिलं. नंतर ए अलोन कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. आता 10 जे काम आहे 30 पैकी 10 काम कंप्लीट झालं. राहिलं किती 20. हे कोण केलं ए न. ए ची स्पीड किती आहे 2. ए ची स्पीड किती आहे 2. काम किती राहिलं 20. 10 इंटू 2 20. म्हणजे ए ने किती दिवस काम केलं नंतर 10 दिवस काम केलं. ए अलोन कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. द होल आपल्याला विचारलं आहे की द होल वर्क वॉज कम्प्लीट इन. बघा पहिले सुरुवातीला 2 दिवस ए आणि बी ने केलं. शेवटचे 10 दिवस फक्त ए ने केलं. म्हणजे टोटल किती दिवस काम झालं आपलं टोटल होल वर्क द होल वर्क वॉज कम्प्लीट इन म्हणजे पूर्ण काम किती दिवसात झालं 10 आणि 2 12. आन्सर ऑप्शन सी. परत एकदा बघा ए अँड बी दोघ जण आहेत. ए 15 दिवसात काम कंप्लीट करते. बी 10 दिवसात कंप्लीट करते. आपण याच्यावरून यांची स्पीड काढली एलसीएम घेऊन. एलसीएम घेतला 30. स्पीड काढली ए ची 2 बी ची 3. स्पीड म्हणजे इफिशियन्सी किंवा वर्क पर डे एका दिवसात करणारं काम. सुरुवातीला ते दोघं जण काम सुरू करतात पण काही कारणास्तव 2 दिवसानंतर बी हॅड टू लिव्ह. बी ला ते काम सोडावं लागते. म्हणजे 2 दिवस तो बी तो सोबत असतेच. दोघांनी मिळून 2 दिवसात किती काम केलं 10 काम केलं. काम किती होतं 30. काम कोणतं बनू शकते काम किती होतं 30. उरलं किती 20 उरलं. तर उरलेलं 20 जे आहे ते रिमेनिंग ए अलोन एकट्यानं येणं कंप्लीट केलं. म्हणजे टोटल वर्क किती झालं 30. काम कंप्लीट झालं. आपल्याला विचारलंय की बा पूर्ण दिवस किती लागले सुरुवातीपासून. पहिले 2 दिवस लागले ए आणि बी न. शेवटचे 10 दिवस लागले. 2 आणि 2 12 दिवसात काम कंप्लीट झालं. आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए अँड बी टुगेदर फिनिश द वर्क इन 30 days.
ए आहे इथं पण, बी आहे, आणि ते दोघं मिळून फिनिश करतात वर 30 दिवसात. दे वर्क टुगेदर फॉर 20 days अँड देन बी लेफ्ट. ए आणि बी न काम किती दिवस केलं? 20 days. बघा आपण यांचा एलसीएम घेऊ. म्हणजे एलसीएम आहे 60. 30 आणि 20 चा 60. त्याच्यावरून आपल्याला दिलं की हे फिनिश द वर्क इन, याच्यावरून आपल्याला स्पीड काढू शकतो आपण ए आणि बी ची. स्पीड इन 2. आपल्याला काय दिलं? दे वर्क टुगेदर फॉर 20 days. 20 days केलं. स्पीड किती होती? 2. 2 ची स्पीड होती. किती दिवस काम केलं? 20 दिवस काम केलं. म्हणजे किती काम केलं त्यांनी पूर्ण? 20 दुनी 40. आफ्टर अनदर 20 days, ए फिनिश द रिमेनिंग वर्क. 20 दिवस दोघांनी काम केलं आणि मग बीनं सोडून दिलं. 60 काम होतं पूर्ण, 40 काम पूर्ण झालं. उरलं किती? ए फिनिश द रिमेनिंग वर्क. उरलं किती? 20. मग ए ची स्पीड किती असेल? ए ची स्पीड किती असेल? 1. आपल्याला काय विचारलं? इन हाऊ मेनी डेज ए अलोन कॅन फिनिश द जॉब. बघा, ए ची स्पीड 1 आहे, ए आणि बी ची 2 आहे. तर बी ची स्पीड किती राहील? 1च राहील. मग बी किती दिवसात पूर्ण करेल? 60 दिवसात. बी 60 दिवसात पूर्ण करेल. तर ए सुद्धा किती दिवसात पूर्ण करेल? ए ची स्पीड किती आहे? ए ची स्पीड 1 आहे. काम किती करायचं आहे? 60. आणि आपल्याला विचारलं काय की किती दिवसात पूर्ण करेल? तर 60 दिवसात. 60 काम आहे 60 दिवसात. परत एकदा बघा, ए आणि बी दोघ जण आहेत, 30 दिवसात काम पूर्ण करतात. आणि ते 20 दिवस काम करून नंतर बी सोडून देत त्यांना. त्यामुळे एलसीएम घेतला काम 60. म्हणजे ए आणि बी ची दोघांनी मिळून किती दिवसात, दोघांची स्पीड किती? 2. ते दोघं मिळून 20 दिवस काम करतात. म्हणजे 20 दुनी 40 वर्क कंप्लीट करून टाकतात. उरलेलं किती आहे? 20. हे 20 वर्क जे राहिलेलं आहे तो काम करते 20 दिवसात. कोण? ए. ए ची स्पीड किती राहील? 1. एक ए ची स्पीड आहे 1. आपल्याला काम किती करायचं होतं? 60 करायचं होतं. आपल्याला विचारलं काय की हे जे 60 वर्क आहे, हा ए किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे स्पीड 1 आहे, काम 60 आहे, तर त्याला 60 दिवस लागतील. आन्सर ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 14 days आणि विच वी कॅन डू इन 21 days. म्हणजे सेम वर्क आहे. हा 14 दिवसात करते, हा 21 दिवसात करते. दे बिगिन टुगेदर बट 3 days बिफोर द कम्प्लिशन ऑफ द वर्क. बघा, ए आणि बी न सुरू केलं. याचा काय आता पहिलं वर्क काढायचं आपल्याला किती आहे. वर्क काही यांच्या दोघांचं, दोघांच्या वाढ देणारी संख्या 42. एलसीएम है ना. म्हणजे ए ची स्पीड किती राहील? 3. बी ची 2 आणि दोघां मिळूनची 5. 3 आणि 2 5. त्यांनी काय म्हटलंय? दे बिगिन टुगेदर बट 3 days बिफोर द कम्प्लिशन ऑफ द वर्क. म्हणजे वर्क कम्प्लीट व्हायच्या 3 दिवसा पहिले ए लिव्ज ऑफ, ए सोडून देते. आणि ए सोडून दिलं म्हणजे शेवटचे 3 दिवस राहिले होते. म्हणजे शेवटचे 3 दिवस काम कोण केलं? बी न काम केलंय. शेवटचे 3 दिवसाचं काम कोण केलंय? बी न. म्हणजे बी न 3 दिवस काम केलं. बी ची स्पीड किती आहे? 2. म्हणजे त्यानं किती किती काम केलं? 3 दुनी 6. आपल्याला काय विचारलं? द टोटल नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट द वर्क इज. सुरुवातीला काय म्हटलं की हे दोघांनी सुरुवात केली. 6 काम हे शेवटचं बी न केलं एकट्यानं. उरलं काम किती आहे? 42 मायनस 6. किती? 42 मायनस 6. 36. म्हणजे 36 काम आहे ते दोघांनी मिळून केलं. 36 काम होतं, दोघांनी मिळून केलं. म्हणजे यांना 36 काम करायला किती दिवस लागले असतील? 36 डिवायडेड बाय 5. आपल्याला काय विचारलेलं आहे? द टोटल नंबर ऑफ डेज कम्प्लीट टू कम्प्लीट द वर्क. म्हणजे हे आधी दोघांनी मिळून केलं सुरू आणि शेवटचे 3 दिवस बी न केलं. म्हणजे 36 बाय 5 प्लस 3. म्हणजे 36 प्लस 15 अपॉन
5. हा याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन ना, 51/5. आन्सर ऑप्शन सी. 9 × 50 आणि 5 51. 51/5. परत बघा एकदा. ए जो आहे तो 14 दिवस लावतो एक काम करायसाठी, आणि बी 21 दिवस लावते. आता याच्यावरून आपण दोघांचे स्पीड काढली. स्पीड कशी काढली, तर दोघांचा एलसीएम घेतला 42, आणि दोघांची स्पीड काढली 42 × 3 42, 14 × 3 42, 21 × 2 42. आणि आपल्याला ते दोघं सुद्धा म्हणजे स्टार्ट करतात, काम सुरू करतात. दोघांची स्पीड 5. पण शेवटच्या 3 दिवसात ए सोडून देतो. ए सोडून देतो म्हणजे शेवटचे 3 दिवस कोण काम करतो? फक्त बी करतो. बी ची स्पीड किती आहे? 2 आहे. म्हणजे तो किती काम करतो? 6. काम किती करायचं होतं? 42. बी न शेवटी एकट्यानं किती केलं? 6. राहिलं किती? 36. हे 36 काम जे सुरुवात करणारे दोघं जण त्यांनी केलं. म्हणजे हे किती काम यांना किती दिवस लागले? 36/5. आपल्याला विचारलं की हे हे पूर्ण काम करायला किती दिवस लागले? टोटल नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट द वर्क. म्हणजे हे सुरुवातीचे एवढे दिवस प्लस हे 3 दिवस. आन्सर इज 15/5 म्हणजे आन्सर ऑप्शन सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन. A, B, C can do a piece of work in 12, 18, and 24 days respectively. They all begin together. A work continuously till it is finished. B leaves the work 2 days before its completion, and C leaves the work 4 days before its completion. In what approximate time it is work is finished? बघा ए आहे, बी आहे आणि सी आहे. तिघ जण काय 12, 18 आणि 24. याचा एलसीएम बघा. तिघांच्या पाड्या जाणारी संख्या 72. म्हणजे ए ची स्पीड झाली 6, बी ची 4 आणि सी ची 3. ते ऑल बिगिन टुगेदर. ते दोघं जण तिघे जण काम सुरू करतात. ए वर्क कंटिन्यू टिल इट इज फिनिश, म्हणजे हे पूर्ण वर्क करते शेवटपर्यंत, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत. बी लिव्स द वर्क 2 days बिफोर इट्स कम्प्लिशन, म्हणजे शेवटचे जे 2 दिवस राहतात कम्प्लीट व्हायचे त्याच्या आधी बी सोडून देते, आणि सी 4 दिवस पहिले सोडून देते. म्हणजे शेवटचे 2 दिवस फक्त हे एकटाच काम करतो. शेवटचे 2 दिवस जे आहे ते एकटाच काम करतोय, कारण बी सोडून देतो शेवटच्या 2 दिवसाआधी, आणि हा तर अगोदर सोडून देतो 4 दिवस व्हायच्या पहिलेच. म्हणजे शेवटचे 2 दिवस फक्त बी एकटाच काम करतो. 2 दिवस ए करतो. याची स्पीड किती आहे? 6. म्हणजे किती काम करतो तो? 12. म्हणजे आता काम किती राहिलं आपलं? 72 काम होतं, म्हणजे 60 काम राहिलं. 72 × 12. आणि 4 दिवस जेव्हा बाकी राहतात तेव्हा सी सोडून देतो. शेवटचे जेव्हा 4 दिवस राहतात तेव्हा सी सोडून देतो काम. म्हणजे ए आणि बी हे दोघं किती दिवस काम करतात सोबत? सुरुवातीपासून तिघं तर असतातच सोबत, पण शेवटचे 4 दिवस सी लिव्ह ओव्हर बिफोर इट्स 4 दिवस सोडून, 4 दिवस जेव्हा बाकी असतात तेव्हा सोडून देतो. म्हणजे आणि हा 2 दिवस असताना सोडून देतो बी. म्हणजे शेवटचे 2 दिवस फक्त एच करतो. शेवटचे 4 दिवस ए बी सी पैकी बी तर 2 दिवसानंतर सोडून जातो, आणि सी 4 दिवस आधी सोडून देतो, म्हणजे कंप्लीट व्हायचे 4 दिवस आधी सोडतो. म्हणजे ए आणि बी किती दिवस काम करतात? 2. ए आणि बी ची स्पीड किती? 6 आणि 4 10 20. म्हणजे टोटल वर्क किती करतात? किती होते? 12 आणि 20 32. म्हणजे 72 मायनस 32 इट्स 40. म्हणजे हे तिघ जण जे राहिलेलं काम, उरलेलं काम, तिघ जण स्टार्टिंग पासून किती करतात? 40 काम त्यांना करायचं आहे. आणि 40 काम किती जण? तिघ जण करतात. 6 + 4 + 3 13. आणि काम करायचं आहे 40. किती दिवस लागतील? 40/13. 40/13. आपल्याला काय विचारलं? इन व्हॉट अप्रॉक्सिमेट टाइम इज द वर्क फिनिश? आपल्याला विचारलेलं आहे की हे वर्क किती दिवसात फिनिश होईल. बघा हे इतके दिवस,
प्लस 2 दिवस प्लस 2 दिवस म्हणजे 4 + 40/13 बरोबर. म्हणजे 52 + 40/13 बरोबर. म्हणजे 13×7 = 91 7.0 7 पॉईंट समथिंग. आपल्याला काय विचारलं की व्हॉट अप्रॉक्सिमेट टाइम म्हणजे अंदाजे किती, तर आपल्याला 7 दिवस. एकदा परत बघू. ए बी सी ते आपल्याला ते किती दिवसात कंप्लीट करतील काम हे दिलेलं आहे 12, 18, 24. तिघांच्या याच्यावरून आपण एलसीएम घेतला, वर्क काढलं आणि स्पीड काढली 6, 4 आणि 3. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन इथून सुरू होते की ए वर्क कंटिन्युअसली टिल इट इज फिनिश, म्हणजे ए पूर्ण दिवस काम करतो आणि बी जो आहे तो शेवटच्या 2 दिवसात काम सोडून देतो. म्हणजे शेवटच्या 2 दिवसात बी नसणार आणि शेवटच्या 4 दिवसात सी पण नसणार. म्हणजे शेवटचे 2 दिवस ए एकटाच करेल आणि शेवटचे 4 दिवस सी नसणार ना, पण बी तो होता, म्हणजे दोघं मिळून ए बी मिळून दोघं काम करतील. आपल्याकडे या दोघांची सर्वांची स्पीड आहे, तर ए एकटा जो आहे तो 12 काम करेल, ए आणि बी 2 दिवस काम करतील तर तो 20 काम करेल. म्हणजे टोटल 32 काम त्यांनी केलं. आपल्याकडे टोटल 72 वर्क होतं. 72 पैकी 32 गेले तर 40 होतं. 40 होते. या तिघांनी मिळून मग 40 करायचं आहे. म्हणजे 40/13. आपल्याला विचारलेलं आहे की टोटल टाइम किती लागला, तर हा 40/13 +2 तर अप्रॉक्सिमेट आन्सर येते 7 दिवस. बघा नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा, हा थोडा क्वेश्चन बघा कसा आहे. ए कम्प्लीट थ्री फिफ्थ ऑफ द वर्क इन 6 days आणि बी कॅन कम्प्लीट द टू सेवन्थ आणि बघा याच्यात काय 2/7 म्हणजे 2/7, 3/5 म्हणजे 3/5. आता हे दिलेलं आपलं वर्क, हे वर्क दिलेलं आहे. त्याच्यावरून काय एक कॅल्क्युलेशनसाठी काय करायचं की हा 5 आणि 7 आहे ना, याचा एलसीएम काय येईल 35. तर आपण वर्क कन्सिडर करू का 35, कारण वर्क आपल्याला पूर्ण सेम वर्क नाही दिलेलं आहे इथं. सेम वर्क दिलेलं असतं तर आपण त्याचा डेज वरून एलसीएम काढून दिलं असतं, पण आपण काय करतो इथं त्याचं वर्कचं हे दिलेलं आहे, पार्ट दिलेले आहेत. म्हणजे एका दिलेलं 3/5, एका दिलेलं 2/7. तर आपण याचं वर्क कन्सिडर करू 35. आपल्या कॅल्क्युलेशनसाठी ह्या गोष्टी आपल्याला समजल्याच पाहिजे, म्हणजे समजून घेता आल्या पाहिजे, किंवा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणि आपलं त्याचा अप्रोच कसा असणार आहे तो सॉल्व्ह करण्याचा. आपण वर्क कन्सिडर करू 35, कारण दोघांच्या ह्याच्यात हे आहे. आता दिलेलं आहे की ए कॅन कम्प्लीट 3/5 ऑफ द वर्क इन 6 days आणि बी कॅन कम्प्लीट 2/7 ऑफ द वर्क इन 4 days. आता आपलं टोटल वर्क किती आहे 35 वर्क आहे टोटल. ए कॅन कम्प्लीट 3/5 म्हणजे 3/5, 7×3 = 21. म्हणजे हा किती करणार आहे, वर्क कंप्लीट करणार आहे 21. टोटल वर्क आपलं 35 आहे, हा 3/5 करणार आहे. आणि बी कॅन कम्प्लीट 2/7 म्हणजे 35 वर्क आहे इंटू 2/7, 7×5 = 35, म्हणजे हा 10 वर्क करणार आहे 4 दिवसात. आता याच्यावर आपली स्पीड करायची, हे आहे नंबर ऑफ डेज वर्क पर डे आणि हे वर्क त्यांनी दिलं आहे की किती किती करणार आहे म्हणून. आपलं टोटल तर 35 वर्क आहे, पण आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की एवढंच करणार आहे इतके दिवसात. देन हाऊ मेनी डेज ए अँड बी टुगेदर कम्प्लीट द वर्क. आता आपल्याला विचारलेलं आहे याचं वर्क पर डे काय येईल, 21/6 4/12, 10 येईल ना, 10/4 येईल. ए प्लस बी ची स्पीड, ए प्लस बी ची स्पीड काय येईल, याला आपण हे करू 3
7 आणि 3 दोन्ही. याला आपण तसं करू शकतो मग आपण बे पंचे आणि बे दोन्हीच्या. डिनॉमिनेटर सेम झालं. 7 आणि 5 12 डिवाइडेड बाय 2. आपल्याला वर्क किती करायचं आहे? 35. याचा आन्सर आहे 6. 6 आपल्याला किती दिवस लागतील? आणि आपल्याला विचारलेलं आहे की in how many days A and B together can complete the work. समजा हे x आहे, म्हणजे x into 6 is equal to 35. x is equal to 35 upon 6. 35 upon 6, answer option C. 5 by 6, 5 36 and 5 35 upon 6, answer option C. बघा परत एकदा. तर याच्यामध्ये काय दिलेलं की 3/5 ऑफ द वर्क, म्हणजे आपलं वर्क कम्प्लीट नाही दिलं, सेम वर्क नाही दिलं किंवा कम्प्लीट वर्क नाही दिलं, त्याचं दिलेलं आहे की ते किती दिवसात पूर्ण करतील, त्याच्यावर आपल्याला स्पीड काढायची आहे. 3/5 दिलेलं आहे आणि 2/7 दिलेलं आहे, तर आपण याचा एलसीएम करून 35 हे कम्प्लीट वर्क घेतलं. तर हे 3/5 करते म्हणजे 21 वर्क करते 6 दिवसात, आणि 2/5 करते म्हणजे 10 वर्क करते 4 दिवसात. आपल्याला विचारलं आहे, याच्यावर आपण यांची स्पीड काढली, आणि स्पीड काढल्यानंतर आपल्याला विचारलं आहे की दोघं मिळून किती दिवसात कंप्लीट करतील. तर वर्क नंबर ऑफ डेज इंटू वर्क पर डे इज इक्वल टू वर्क, म्हणजे एक्स इंटू 6 इज इक्वल टू 35. तर 35 ची व्हॅल्यू, तर एक्सची व्हॅल्यू आपली जी आलेली आहे 35/6. थँक्यू.